शक्ती तू, स्त्री शक्ती तू, तुलाच देवी म्हणते. तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय. कोणी शापिता, कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी. तिने जन्म हा इथे घेतला, सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी. Advocate Shalini, Advocate Shalini, Advocate Shalini, Advocate Shalini. कार्तिकी थांब. नाही हे बघ. आई पाणी दे ना. अगं पण काय झालं ते तरी सांगशील की. तिला ताण लागली, पाणी द्या आधी. बाबा दार लावा ना प्लीज. तुला पण प्रश्न पडला असेल की हा कोण आहे, पण तू अजिबात घाबरू नकोस. तुला जर जाणून घ्यायचं असेल तर उद्या तू पिंक कलरचा ड्रेस घालून वृंदावन गार्डन मध्ये 6 वाजता ये. कोर्टाची आजची कार्यवाही सुरू करण्यात यावी. मिलॉर्ड, माझी अशील कार्तिकी देसाई हिच्यावरती आरोपी नागेश राठोड या कॉलेज विद्यार्थ्यांनी ऍसिड हल्ला केला होता. माय लॉर्ड, ॲडव्होकेट शालिनी माझ्या आशिलावर जे काही आरोप करतात ते मी मान्यही केला असतो, पण ॲसिड फेकल्याच्या कोणत्याही खुणा फिर्यादीच्या अंगावर दिसत नाही. सुदैवाने ती वाचली म्हणून ते ऍसिड जमिनीवर पडलं गेलं. ज्या जमिनीवर ऍसिड पडलं तिथल्या मातीचे नमुने आम्ही आणले. मिलॉर्ड, हा मातीचा नमुना. आणि हा लॅबचा रिपोर्ट. या रिपोर्टवरून अगदी सहज सिद्ध होतं की त्या कॉलेजमध्ये ऍसिडचा हल्ला झाला होता. मिलॉर्ड, कॉलेजच्या आवारात कुणी केव्हाही जाऊ शकतं आणि ॲसिडच काय इतर काही फेकू शकतं. नागेश, तुझे आई वडील काय करतात? त्यांचा बिझनेस आहे. मग ते आज इथे का नाही आले? ते 2 महिन्यासाठी अमेरिकेला गेले. एक्झॅक्टली. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. याचे आई वडील इथे नसल्यामुळे त्यांनी या संधीचा पूर्णपणे गैरफायदा घेतला. एम आय राईट नागेश? नो, हाऊ? कारण माझे आई वडील माझ्या कोणत्याच मॅटरमध्ये कधीच लक्ष घालत नाही. अच्छा, म्हणजे तू ऍसिड हल्ला केलास हे तुला मान्य आहे? अजिबात नाही. मग मम्मी पप्पा तुझ्या मॅटरमध्ये लक्ष देत नाही याचा अर्थ काय? मिलॉर्ड, ॲडव्होकेट शालिनी माझ्या आशिलाच्या फॅमिली मॅटर्समध्ये जरा जास्तच इंटरेस्ट घेऊन प्रश्न विचारतात. ॲडव्होकेट आपटे, माझा इंटरेस्ट फक्त केस सोडवण्यात आहे. प्रश्न विचारण्यात नाही आहे ना? यू मे प्रोसीड मिस शालिनी. थँक्यू मिलॉर्ड. तर नागेश, आतापर्यंत तू किती वेळा तुझे कॉन्टॅक्ट नंबर बदलले? एकदाही नाही. एकही नाही? नीट आठव. नाही. नाही? नीट आठवून बघ, काही आठवतंय का? माझ्या पक्क लक्षात आहे. मिलॉर्ड, नागेश अगदी खरं बोलतोय. त्यांनी एकदाही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर बदललेला नाहीये. आणि त्याचा पुरावा म्हणजे हे सेलफोन बिल. मिलॉर्ड, हे सेलफोन बिल त्याच्या वडिलांचं आहे. मॅलॉर्ड, बहुधा ॲडव्होकेट शालिनी हे विसरलेल्या दिसतंय की आत्ताच काही क्षणापूर्वी माझे अशील श्री नागेश यांनी
शुद्ध मराठी भाषेत त्यांना सांगितलंय की त्यांचे आई वडील अमेरिकेला गेले. येस मिलॉर्ड. नागेशचे वडील त्यांचा सेलफोन इथेच ठेवून गेले होते आणि त्याच सेलफोनवरून 26 डिसेंबरला दुपारी 2:25 बरोबर कॅन्टीनमध्ये कार्तिकीला फोन आला. मी जे बोलते ते बरोबर आहे नागेश? असू शकतं की तो फोन माझ्या आशिलाच्या वडिलांचा असू शकतो. नाही, असेल नाही, आहेत. ओके, आहेच. पण तो फोन दुसऱ्या कोणीतरी घेऊन त्यावरून फोन केला असेल. तर मग ऍसिड हल्ला नागेशनेच केला हे का पॉसिबल नाही? कारण माझ्याकडे तसा पुरावा आहे माय लॉर्ड. माझ्याकडे 2 पुरावे. प्रफुल्ल याला साक्ष देण्यासाठी इथे बोलवण्याची परवानगी द्यावी मिलॉर्ड. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. प्रफुल्ल, तू याला ओळखतोस? हो, हा आमच्या बॅचचा स्टुडंट नागेश. ॲडव्होकेट शालिनी. तू याला ओळखतोस? हो, हा आमच्या बॅचचा स्टुडंट नागेश. अच्छा, ऍसिड हल्ल्याच्या वेळी हा कार्तिकीच्या मागे धावला होता हे तू पाहिलं होतंस? हो, कुठे आणि केव्हा? आम्ही कॉलेजच्या कार पार्किंग पाशी उभे होतो. मी, काव्या आणि कार्तिकी. तितक्यात नागेश अचानक आला. नागेशने तिचा हात धरला, तिला ओढलं आणि ती घाबरली आणि तिच्या पाठोपाठ नागेशही धावला. आता मी तुला सोडणार नाही. थांब थांब. कार्तिकी थांब. हे बघ. नाइस स्टोरी, वंडरफुल. प्रफुल्ल, तू आता जे काही सांगितलं तो सिनेमाचा एक सीन होऊ शकतो. ही फिल्मी स्टोरी नाही ऍडव्होकेट आपटे. ऑफकोर्स नाहीये. मे आय प्लीज? प्रफुल्ल, तू कार्तिकीच्या अगदी जवळचा मित्र आहे, राईट? हो, मग तिने तुला कधी सांगितलं की हा जो मुलगा इथे उभा आहे ज्याचं नाव नागेश आहे त्याने तिला कधी त्रास वगैरे दिला? नाही, हे तर तिने सांगितलंच नाही. गुड पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. माझा अशीलच कार्तिकीला त्रास देतोय हे या साक्षीदाराला माहित नाही. ओके, तुम्ही जाऊ शकता. आय ऑब्जेक्ट मिलॉर्ड. ऑब्जेक्शन सस्टेन्ड. थँक्यू मिलॉर्ड. मिलॉर्ड, माझी दुसरी साक्षीदार कार्तिकीची मैत्रीण काव्या, तिला मी इथे बोलवण्याची विनंती करते. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. हा काव्य, येस मॅम. तू या समोरच्या आरोपीला ओळखतस? जज साहेब, हाच तो नागेश ज्याने कार्तिकीवरती ऍसिड फेकलं. आणि त्यावेळेस मी प्रफुल्ल सोबत होती. नागेशनी ज्या वेळेला कार्तिकीच्या अंगावर ऍसिड फेकलं त्यावेळेला तुम्ही कुठे होता? आम्ही जेव्हा नागेश तुमच्या समोर कार्तिकीच्या अंगावर ऍसिड फेकत होता तेव्हा तुम्ही त्याला थांबवलं का नाही? कार्तिकी पुढे धावत गेली, त्याच्या मागे हा नागेशही गेला. त्यामुळे आम्ही खूप पाठी राहिलो. काय करावं काही सुचतच नव्हतं. मिलॉर्ड,
नागेश कार्तिकीचा हात धरून मागे धावला एवढंच या साक्षीदाराने पाहिलं. तिच्या मागे तो काही सांगण्यासाठी धावला असेल किंवा रंग उडवण्यासाठी धावला असेल. त्या दिवशी रंगपंचमीचा सण नव्हता ऍडव्होकेट आपटे. ऑर्डर ऑर्डर. म्हणून काय झालं पण? तुमच्याकडे एरवी पण रंग खेळता? ऑर्डर ऑर्डर. दुसरा साक्षीदार बोलवा. मिलॉर्ड, मला कार्तिकीच्या वडिलांना इथे बोलवण्याची परवानगी द्यावी. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. तुमच्या घरच्या फोनवरती ब्लँक कॉल्स आले होते? हो, मी याला ओळखतो. कसे? हा आमच्या घरी आलेला होता. इंटरेस्टिंग. म्हणजे हा मुलगा तुमच्या घरी आला होता. हो. मग त्यांनी तुम्हाला धमकावलं? नाही चाकूने हल्ला केला? नाही मग ऍसिड फेकण्याचा प्रयत्न नक्की केला असेल? नाही, असं काही नाही केलं. नाही. मग त्याच भेटीत हा मुलगा सज्जन आणि चांगला आहे असं तुम्हाला जाणवलं? हो तुमची त्याची ही पहिलीच भेट होती? हो. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असलेला माझा अशील हा हिंसक नसून एक चांगला मुलगा आहे असं खुद्द फिर्यादीच्या वडिलांनाच वाटतंय. तुम्हाला खरं सांगतो जयेश साहेब, हा इतका शालीनपणे वागला की पुढे असं काही करेल असं मला अजिबात वाटलं नाही. मला सांगा, आरोपी जेव्हा तुमच्या घरी आला तेव्हा तो तुमच्याशी नक्की काय बोलला? कार्तिकी आणि तिची आई बाहेर गेल्या होत्या. त्याच वेळी तो आमच्याकडे आला. पण त्यावेळी त्यांनी स्वतःचं नाव काही वेगळंच सांगितलं होतं. त्यांनी असंही सांगितलं की तो कार्तिकीचा बॅचमेट आहे. नमस्कार, मी निखिल, कार्तिकीच्या कॉलेजमध्ये तिचा बॅचमेट आहे. हो का? काही काम होतं का तिच्याकडे? अं, ती आई बरोबर बाहेर गेले. सहजच की काही कामानिमित्त. मोठंच काम, शॉपिंग. तिला फोन लावू का? नाही, त्याची काही आवश्यकता नाही. काही अर्जंट काम होतं का? ऍक्च्युली मला प्रॅक्टिकल्सच्या नोट्स हव्या होत्या. अरे मग तू टेन्शन कशाला घेतोस? तू तिला फोन लाव आणि विचार नोट्स कुठे आहेत. मी तुला काढून देतो ना. नो थँक्स, आय विल मॅनेज. नक्की? येस. अरे बोलण्याच्या गडबडीत मी तुला चहा पाण्याचा विचारला विसरून गेलो. काय करणार? नको, काही नको. काही नको असं कसं? कार्तिकीला जर समजलं की मी तिच्या घरी आलेल्या मित्राला साधं चहा सुद्धा विचारला नाही तर रागावेल रे. नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ त्याचं. मी समजावेन तिला. एक सांगू का? तुमचा स्वभाव खूप मनमोकळा आहे. मला वाटलं तुम्ही रागीट, चिडखोर किंवा असं एकदम शिस्तप्रिय असाल. हे बघा, मी शिस्तप्रिय आहे पण रागीट मात्र नाही. कार्तिकीची सगळी मित्रमैत्रिणी मला चांगलं वाटतं. त्यांचं येणं जाणं आहे ना आमच्या घरी. बरं, एक विचारू का? अरे विचार की. नाही म्हणजे राग तर येणार नाही ना? नाही. मी असं ऐकलंय की कोणीतरी एक मुलगा कार्तिकीला त्रास देतोय म्हणे. हो, पण मला त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. तुला त्याच्याविषयी काय माहिती आहे का? नाही नाही, मला काही माहिती नाही. माझ्या आपलं असं कानावर आलं म्हणून मुद्दामून तुम्हाला हे विचारावं यासाठी मी इकडे आलो. गुड. तुला कोणाला संशय आला ना तर मला येऊन लगेच कळव. हो नक्की. येऊ मी? ओके. अरे अरे हे काय, बाकी कार्तिकीच्या मित्रमैत्रिणींपैकी तू पहिला असा मित्र आहेस की ज्याने मला वाकून नमस्कार केला. असेच संस्कार कायम ठेव बेटा. त्यावेळी मला कल्पना असती
की हा माझ्या कार्तिकीला त्रास देणार आहे तर मी त्याला सोडला नसता. थँक्यू. तुम्ही येऊ शकता. माय लॉर्ड, माझ्या आशिलाविरुद्ध जे काही आरोप केले गेले आहेत ते सर्व कपोलकल्पित आहेत. मिलॉर्ड, मी इन्स्पेक्टर आहेरेंना इथे बोलवण्याची विनंती कर. परमिशन ग्रँटेड. ॲडव्होकेट शालिनी. इन्स्पेक्टर, कार्तिकीचे आई वडील तुमच्याकडे नागेश विरुद्ध कंप्लेंट लिहायला आले होते? हो, आले होते. ज्या दिवशी रात्री त्यांना ब्लँकआउट्स आले होते त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी येऊन पोलीस कंप्लेंट केली होती. मग याच्यावर तुम्ही काही कारवाई केलीत की नाही? हो, केली ना. सर्वात पहिले आम्ही ते फोन कॉल जिथून आले होते त्या फोन कॉलचा शोध घेतला. त्यावेळेस वेगवेगळ्या PCO बूथवरनं ते फोन आल्याचं लक्षात आलं. आणि पुढे आम्ही जेव्हा आरोपीला पकडलं त्यावेळेस आरोपी ज्या भागात राहत होता त्याच भागातले ते PCO बूथ असल्याचं समोर आलं. आणि रात्री 2:30 वाजता जो फोन आला होता तो फोन हॉटेलच्या नावावरती होता आणि त्या हॉटेलच्या रूम क्रमांक 502 मध्ये आरोपी थांबला होता. दॅट्स इट मिलॉर्ड. इन्स्पेक्टर साहेबांनी जी काही माहिती दिली आणि जी काही माहिती मी पुरवली आहे ती अगदी तंतोतंत जुळते. 502 या रूम मधनच आरोपींनी फोन केला होता. त्याचं बिल तुमच्यासमोर सादर केलेलं. माय लॉर्ड, फिर्यादीला इथे बोलवण्याची मी विनंती करतो. परमिशन ग्रँटेड. थँक्यू माय लॉर्ड. तुम्ही माझ्या आशिलाला केव्हापासून ओळखता? जेव्हापासून मी या कॉलेजला ॲडमिशन घेतलंय तेव्हापासून. म्हणजे 2 वर्ष? नाही, 1 वर्ष. असं का? कारण तो आमच्या ग्रुपचा नाहीये आणि तो कधीच आमच्यात मिसळला नाही. मग त्याने अचानक काहीच विचार न करता तुमच्यावर ऍसिड हल्ला करण्याचं कारण काय? माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा तोच चांगल्या प्रकारे देऊ शकतो. पण तो तर हेच म्हणतोय की त्याने ऍसिड हल्ला केलाच नाही. मी पण हेच म्हणते की नागेशनेच माझ्यावर ऍसिड हल्ला करायचा प्रयत्न केला. मिलॉर्ड, माझ्याकडे एक आय विटनेस आहे. त्याला इथे बोलवण्याची मी तुमच्याकडे परवानगी मागते. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. ज्या कॉलेजमध्ये कार्तिकी आणि आरोपी नागेश शिकतात त्याच कॉलेजचे शिपाई त्यांना मी इथे बोलवू इच्छिते. कार्तिकी आणि आरोपी नागेश ज्या कॉलेजमध्ये शिकतात त्या कॉलेजचे तुम्ही शिपाई आहात? होय मॅडम. त्या दिवशी जो प्रकार तुम्ही स्वतः पाहिला तो तसाच्या तसा कोर्टाला सांगा. जज साहेब, त्या दिवशी दुपारच्या सुट्टीत मी घरी जेवायला चाललो होतो. नागेश! नागेश, तू कपडे, तू ऍसिड फेकवतोस. कपस तू. काय कपस? चल प्रिन्सिपल कडे चल. 1 मिनिट. काय करतोय? 1 मिनिट थांब. हे पैसे ठेव. आणखीन देईन पण ही गोष्ट कुणाला कळता कामा नये. साहेब, त्या दिवशी प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. या नागेशनी कार्तिकीवर ऍसिडची बाटली फेकून मारली. दॅट्स ऑल मिलॉर्ड. दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर आणि सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर हे कोर्ट अशा निष्कर्षाप्रत आलेला आहे की आरोपी नागेश पांडुरंग सरतापे याच्यावर केले गेलेले सर्व आरोप पुराव्यानिशी सिद्ध होत आहेत. या खटल्यामध्ये
एकतर्फी प्रेमभंगातून झालेला गुन्हा असा असून भारतीय दंडसंहिता कलम 304 नुसार सदर आरोपी हा शिक्षेस पात्र आहे. शिक्षेचं स्वरूप आहे 10 वर्ष तुरुंगवास किंवा दंड किंवा तुरुंगवास व दंड दोन्ही. हे बघ, सुनेने कधी सासूची बरोबरी करायचा प्रयत्न करायचा नाही. नाही नाही, विचार सुद्धा करायचा नाही. आता तरी समजलं? हुंड्याच्या पैशाचा विचार हो, म्हणजे आतापर्यंत मिळायला हवे होते नाही का? मी बोलते अण्णांशी. नुसतं बोलून काय उपयोग? मला ढकलतेस? नाही थांब, आता मी तुला चांगले अद्दलच घडवते. ए धर का, धर तिला. सोड. नाही सीमा, सोड.